पुणे परिसरात स्वामी समर्थांच्या पादुका व पालखी सोहळा परिक्रमा मिरवणूक दर्शनासाठी भाविकांची गर्दी। हजारोंच्या संख्येने भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट यांच्या वतीने स्वामींची पादुका तसेच पालखी परिक्रमा सोहळा दिनांक 25 नोव्हेंबर ते 12 जून असा 6 महिन्याची परिक्रमा असून राज्यातील विविध ठिकाणी भाविकांना दर्शनार्थ जात असते। 25 फेब्रुवारी रोजी बिबोडे येथे स्वामी भक्त सुभाजी लोढा यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले। पालखी मिरवणूक सोहळा अत्यंत शिस्तबद्ध तसेच स्वामींच्या जयघोष व गजर करीत आगमन झाले। लोढा परिवारातील सदस्यांच्या हस्ते व भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली। त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले तसेच हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। काल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी कात्रज परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सोसायटीच्या आवारात डॉक्टर प्राध्यापक VS अंकलकोटे पाटील यांच्या माई या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले। राजश्री शाहू विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पालखीचे स्वागत केले तसेच रांगोळी भजन व वाद्यमध्ये पालखीचे आगमन होताच महाआरती पार पडली। त्याचबरोबर भाविक भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था व दर्शनाची सोय करण्यात आली होती। यावेळी अंकलकोटे पाटील परिवारातील सर्व सदस्य मंडळी भाविक भक्त उपस्थित होते। त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळींनी साई चरणी लीन होण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आलेले होते। प्रसंगी अनुराधा पंडित यांचा सुगम असे भजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 2024 हे आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी समर्थांची पालखी व पादुका प्राध्यापक डॉक्टर VS अंकलकोटे पाटील व आम्ही सर्व परिवार आमच्या घरी गेली 11 वर्ष सतत घरी पालखी येते। त्या पालखीच्या निमित्तानं ज्यांना अक्कलकोटला जाता येत नाही त्यांना मात्र या ठिकाणी दर्शनाची सोय उपलब्ध होते। या परिसरातील आजूबाजूतील अनेक स्वामींचे भक्त या ठिकाणी येतात, दर्शन घेतात। या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केलेली असते। संध्याकाळी 6 पासून राजश्री शाहू विद्या मंदिरचे विद्यार्थी या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी स्वामींचं स्वागत केलं जातं आणि आज मुक्काम या ठिकाणी स्वामींचा या ठिकाणी घरी असतो आणि दरवर्षी भक्तांचा उत्साह जो आहे दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे। त्यामुळं आम्हा कुटुंबियांना खूप खूप समाधान मिळते, आनंद मिळते, स्वामींचा आशीर्वाद मिळतो। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना स्वामींचा खूप खूप आशीर्वाद मिळो। स्वामी समर्थ। मी सुभाष लोढा आमच्या येथे बिबेवाडीमधील ग्रामस्थांमध्ये आज 26 वर्ष झाले स्वामींच्या पादुका येत आहेत। मी हे कार्य ज्या लोकांना दर्शनासाठी जाता येत नाही, काही अडचणी असतात, त्यांच्यासाठी मी ही सोय केलेली आहे। त्यासाठी मी संध्याकाळी आजचा प्रोग्राम असा असतो की 5 वाजता पालखी येते, त्यांना मी वाजत गाजत 6:30 पर्यंत इथं घेऊन येतो। 7ला आरती असते, त्यानंतर महाप्रसादाचा भंडारा माझा चालू होतो। 8 ते 8.5 हजार माणसे इथे महाप्रसादाचा लाभ घेतात। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ते 8 वाजेपर्यंत महाअभिषेक इथे केला जातो। ह्या सगळ्याचा लाभ हा सार्वजनिक केला जातो। जरी इथे माझे हे सगळं कार्य माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्वामी भक्तांच्या कृपेने मी एवढं मोठं कार्य आणि मोठं हे सगळं हे करू शकतो। धन्यवाद।